ब्रेकिंग न्यूज पाहूया। बारामतीच्या बँकेतून 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी ट्विटरवरून हा गंभीर आरोप केलाय। खातेदारांना 500 रुपयांच्या नोटा देणं बंद आहे। बँकेतल्या 500 रुपयांच्या नोटा कुठे गेल्या? रोहित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर नोटा गायब झाल्याचा आरोप केलाय। बारामती सहकारी बँकेतून 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्या असून त्या खातेदारांना मिळत नाहीत। आता या नोटा कुठे गेल्या याचं रहस्य काही उलगडत नाही। हा निव्वळ योगायोग आहे की 5 दिवसांवर निवडणूक आल्याने धनशक्तीच्या सहयोगाने होणाऱ्या हाऊसफुल शोचा परिणाम आहे। हे बारामतीकरच ठरवतील। पीडीसीसी बँकेबाबत ही असंच बघावं लागेल असंही त्यांनी म्हटलं। रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केले तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बारामती सहकारी बँकेतून 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्या असून त्या खातेदारांना मिळत नाहीत। आता या नोटा कुठे गेल्या याचं रहस्य काही उलगडत नाही असंही ट्विट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। हा निव्वळ योगायोग आहे की 5 दिवसांवर निवडणूक आल्याने धनशक्तीच्या सहयोगाने होणाऱ्या हाऊसफुल शोचा परिणाम आहे, अशा आशयाचं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। रोहित पवार यांनी ट्विटरवरून गंभीर आरोप केलेले आहेत। बँकेतल्या 500 रुपयांच्या नोटा कुठे गेल्या असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। बारामतीच्या बँकेतून 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप आहे। रोहित पवार यांनी ट्विटरवरून हे गंभीर आरोप केलेत। खातेदारांना 500 रुपयांच्या नोटा देणं बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बँकेतल्या 500 रुपयांच्या नोटा कुठे गेल्या असा सवाल आता या निमित्ताने निर्माण झाला आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर नोटा गायब झाल्याने आता हा आरोप करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।